असताना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. सगळ्या पुरुषांना ना निशासारख्या मुलींबद्दल कायम पुळका असतो. आणि ती रेशमासाठी आली असती ना इकडे तर एवढा तमाशा घातला नसता इथे येऊन. अरे मी काय मला काय माहिती तिच्याशी कोणीही बोलायचं नाही, कळलं ना? अजिबात जायचं नाही बोलायला. अगं पण ते कळलं, पण ती बोलायला आली तर काय, मी जाऊन बसतो तिकडे. काही झालं तरी मलाच बोलतात सगळे. खायला सुद्धा देत नाही. कुठे चालला? अग किचन मध्ये जातो, भूक लागली, खाल्लं नाहीये. येस, यू से समथिंग. नो वॉटर इन टँकर. थँक्यू. व्हॉट व्हॉट हॅपन? नहीं, वो इतना टाइम हो गया ना, राकेश अब तक नहीं आया है. कुछ समझ में नहीं आ रहा. मुझे तो ऐसे लग रहा है जैसे यू नो म्हणजे मी चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडले आहे असं वाटतंय मला. पडलं की लागतच. काय रे आशा? चाललंय आज. Sorry, I didn't get you. No. Did you say anything to me? See, Meenal, let's be clear about it. मतलब मैं जब से यहाँ पे आई हूँ, you know, तुम्हें कोई प्रॉब्लम है मुझसे? है तो प्लीज बता दो. तुम देख रही हो, तुला दिसतंय. हो मीनल, मला वाटतं मी तुझ्याशी बोलते. सी लिसन, लेट्स गेट दिस क्लिअर. आय मीन आय गेट इट. मला पूर्णपणे कळतंय तुम्ही रेशमाचे फ्रेंड्स आहात अँड आय एम व्हॉट आय एम फॉर यू गाइज. आणि मला कळतंय, पर इसका मतलब ये नहीं ना कि मुझे इस तरह से ट्रीट किया जाए. हाँ, दिस इज सो नॉट फेयर मीनल. इट्स नॉट फेयर मीनल. देखो, जो भी हुआ है सबको पता है. और ऐसा तो नाही आहे ना की मी रेशमा आणि राकेशच्या प्रेमाच्या मध्ये आले, उलट ती आमच्या प्रेमाच्या मध्ये आली आहे यार. राइट. ए, ती काय आली आहे तुमच्या प्रेमाच्या मध्ये? तिला जबरदस्ती फसवून आणलंय त्या राकेशनी. पर इसमें मेरी गलती तो नहीं है ना. बोलायचं नाहीये तुझ्याशी. अरे अरे देवा, इकडे आड इकडे विहीर. बेल वाजली. हॅलो. कुठे? वा वा, मस्त मस्त. भाऊजी बरं झालं आला. आज मी तुम्हाला काही मराठी म्हणींचा अर्थ समजून सांगणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ, इकडे आड तिकडे विहीर. बरोबर बोलला, करेक्ट बोलला. अगदी अशीच अवस्था झाली मी. या. आलोय मी, सगळं सामान घेऊन आलोय. सगळं सामान हाय. इतना टाइम लगता है राकेश सामान लाने के लिए? लिसन बेबी, यू नो ना रेवा, हा रेशमा सिस्टर. हाँ सो? ती फार बडबड करते, तिच्यामुळे उशीर झाला. हो, तिच्यासाठी प्रिटेंड करावं लागले. हा आजचा दिवस. और खाना? खाना तो खा के ही आ गए होगे, क्यों? नाही, अजिबात नाही.
थोडस चवीपुरतं खाल्लंय फक्त. वो तो देखिए रहा है. नाही पण तुझ्या इतकं चांगलं नाही बनवती. छे, राकेश प्लीज. तुझी शपथ. झूठी कसमें तो मत लो राकेश. ऐक ना माझं तू. हे बघ, मी आणलंय, तू सांगितलेलं सगळं सामान मी घेऊन आलोय. हे बघ ना, हे बघ, तुझे सगळे ड्रेस, जीन्स, टॉप, आणि हे बघ, अँड सी तुझं फेवरेट टॉप. इट्स अ ड्रेस. हा, स्लीपर्स. स्लीपर्स. राकेश, मैं इस घर में स्लीपर्स के बिना चलूंगी क्या? ते Wrong with you, dude. नाही असतील, मी बघतो. आय एम सॉरी, मी विसरलो. बेबी आय एम सो सॉरी. बघ, मी कन्फ्यूज होतो, मला काही सुचतच नव्हतं तेव्हा. अच्छा, खाना खाने के बारे में बड़ा सोच गया तुम्हें. हे सुचत नाहीये. आय सेड सॉरी ना. फाइन, वेयर्स माय ब्रश? हा, ब्रश ब्रश ब्रश. हा, ब्रश. राकेश, इससे मैं अपने बाल बनाऊंगी. Where's my hairbrush? व्हाट राकेश? हाँ, मेरा हेयर ब्रश भूल गए तुम? ऐसा कैसे कर सकते हो राकेश? ये कैसे भूल सकते हो? हेयर ब्रश भूल गए तुम? Rakesh, how am I supposed to go to office? हाँ. डार्लिंग, सध्या वापर ना कुणाचं तरी. What? What are you saying राकेश? What are you saying? कितना अनहाइजीनिक होता है, डैंड्रफ होता है, बाल में वो होता है क्या, हुआ होता है. किसी और का यूज करूं मैं? इस घर में कैसे कैसे लड़के हैं. नो राकेश. अरे राजा, नको ना उगाच काढ्या लावू. इथे आधीच आग लागली, ही माझी वाट लावते. आणि Excuse me? तू त्याला म्हणतोस की मी तुझी वाट लावते. नो बेबी, नो. लिसन, हे बघ, ऐक माझं, तू नको उगाच मनावर घेऊ. अजून एक एक हत्ती असतो, तो त्याच्या स्कूटरवरनं चाललेला असतो. तर त्याला मुंगी दिसते, तर ती त्याला लिफ्ट मागते आणि मग ती त्याच्या मागे बसते आणि ते दोघं जायला निघतात. तर मध्येच अजून एक हत्ती दिसतो. तो म्हणतो मला ऑफिसला जायचंय, तर तुम्ही मला प्लीज सोडता का? तर मुंगी नाही म्हणते, अजिबात नाही. का? का? ट्रॅफिकच्या रूल नुसार एका स्कूटरवरती 2च माणसं बसतात. अगं हस ना. तर तुला अजूनही जोक कळत नाहीत का? रेवा, तू केतनला असेच बंडल जोक सांगतस का ग? मग तू माझ्याशी लग्न करणार आहे, माझे सगळे जोक त्यांनी ऐकले पाहिजेत आणि सगळ्या जोकवर हसलं पण पाहिजे. ए ताई, अजून एक सांगू? रेवा, झोप ना आता. दमली नाहीयेस का? किती फिरलोय आज. नाही, मला आज ना खूप मज्जा आली, पण मला आज एकच गोष्ट नाही आवडली. काय? आज पण राकेश जिजू गेले ग ऑफिसला आणि अजून नाही आलेत. किती उशीर झालाय. ठीक आहे ग, अडकले असतील कुठेतरी. आणि तुला माहित नाही, मुंबईत इथून तिथे जायला फार वेळ लागतो. तुझ्याच बघते ना मी रोज. काय? राकेशचे मित्र आहेत ना, त्यांचंही बघते मी रोज. दिवस रात्र काम करतात. सॉरी 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 सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ते ऍक्च्युली क्लायंट्स आणि मीटिंगमुळे ना कळलंच नाही मला वेळ कसा निघून गेला तो. ओके जिजू, मी माफ केलं तुम्हाला, पण माझी एक अट आहे. हा, मी ना उद्या तुम्हाला. काही गरज नाहीये, ऐकू नका तिचं. रेश्मा, जरा. अच्छा, सामान आणलं का? ऐक ना रेश्मा, मी निशाला तुमच्या घरी ड्रॉप केलंय. म्हणजे आधी ती खूप भांडली माझ्याशी, तयार नव्हती, पण आता तयार झाली आहे आणि ती तुमच्याच घरी आहे. थँक्स. आणखीन एक म्हणजे
आम्ही खूप भांडलो ना तर ती रेस्टॉरंटमधून तशीच निघून गेली. मी काहीच खाल्लेलं नाहीये का. आपल्या घरी काही केलाय तुमच्या वाटचा स्वयंपाक? खाऊन घ्या, हातपाय धुवून घ्या. थँक्स. द्या बॅग द्या. नाही नको राहू दे, मी करतो. अहो द्या. अगं राहू दे ग मी. हो ठीक आहे. एक दिवसाचा का होईना संसार आहे आपला. काय चाललंय गुलू गुलू? लग्नाला इतके महिने झाले तरी अजून लाजून बोलतायत ना एकमेकांशी? नाही रेवा, अगं तसं काही नाहीये. कळतंय मला सगळं. हा तुम्हा दोघांना ना एकमेकांची इतकी सवय झाली ना की तिसरं कोणी आलेलं तुम्हाला चालतच नाही. विवा, ए तू ओरडू नकोस हा माझ्यावरती. जिजूंसोबत मस्ती करण्याचा माझा अधिकार आहे. आधी घरवाली आहे मी, हो ना जिजू? हा हो हो म्हणजे काय. आणि तू हे जे सारखं मला जिजू 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 म्हणतेस ना, मला फार आवडतं. आणि मला पण आहे ना तुम्हाला जिजू म्हणायला ना खूप आवडतं. काय मग जिजू, माझ्या बहिणीपासून एक क्षणही तुम्हाला लांब नाही ना राहतायत? माझं काय, मी झोपेन, मला कुठेही झोप लागते. तुम्ही जा आतमध्ये. काय? काय नाही. अहो जाओ, काय लाजताय? आणि मला काय, इथे पडल्यानंतर लगेच झोप लागेल. तुम्ही जा. अगं नाही नको. आणि आता तू आली आहेस ना, मग तुझी बहीण कशी राहील तुझ्याशिवाय? हो ना. अहो एवढे काय लाजतायत? मी ना असे नाही ऐकणार. थांबा, जा. चला 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 ऐक ऐक रेवा, ऐक ना, रेवा रेवा, ऐक. रेवा. जा. अगं ऐक. अगं तसं काही नाही. इथे झोपायला लागेल. मला सवय नाहीये. म्हणजे म्हणजे हे विदाऊट राकेश असं एकटं झोपण्याची. अशा वाईट सवयी लावूनच कशाला घ्यायच्या मग? झोप आली. रेश्मा, काय तू वर येऊन झोपतेस का? काय? नाही म्हणजे मी खाली झोपतो, तू वर येऊन झोप ना. नाही नको, सवय म्हण कशाची? खाली झोपायची. आणि तसंही योगात म्हणतात ना, खाली जमिनीवर झोपलं की पाठीचा त्रास होतो. हो, आता मला कळलं माझी पाठ का दुखते. आसनं करत जा. नाही नाही नको, तेवढं काही करायची गरज नाही. निशा छान दाबून देते पाठ. गुड नाईट. ओके, गुड नाईट. Nisha, missing you so much. I can't sleep here, darling. खूप आठवण येते. झोप लागत नाहीये. काय समजते काय स्वतःला? पांघरून घेतलं. हिला काय वाटतं, पांघरुणाच्या आत गेल्यावरती आम्हाला कळणार नाही?
अंगरुणाच्या आत जाऊन शिव्या घालते काय? मी अशाच घालते. जीजू, रेवा, जीजू, रेवा रेवा जीजू चल बाहेर चल. अगं मला जीजूंशी बोलायचं आहे. माहितीये पण अंघोळीला गेले तू बाहेर चल. अगं मग ते येतील तेव्हा बोलते. तू बाहेर चल ग. का? मला तुझी वेणी घालायची. अगं पण मी घातलीये ना. घाण घातलीयस, येत नाही तुला. अगं पण प्रत्येक वेळेस तू येणार आहेस का? मी घातली माझी. तू वाटेल ते कर. हा हवं ते कर, माझं एक ऐकू नकोस. नाही ऐकणार आहे. मग तू का लग्न केलंस? का आली मुंबईला? बरोबर आहे तुझं. का केलं लग्न? का आले मुंबईला? ताई, अगं बरंच केलं आले मुंबईला. वेगळं जग काय असतं, एक वेगळं आयुष्य काय असतं हे कळावं म्हणून पाठवलं असेल ना देवाने. नाहीतरी एकाच चाकोरीत राहत होते ग. तीच माणसं, तेच कुटुंब, तीच लोक. बरं केलं. कारण इथे जीजू आहे. आहेत. बरं ताई, मला तुझे ड्रेस बघायचे आहेत सगळे. रेवा रेवा अगं ताई, मी काय चोरणार नाहीये तुझा ड्रेस. मी फक्त आवडला तर घालून बघेन. हो पण खूपच अस्ताव्यस्त आहे का आत. मग असू दे ना, त्यात काय. मला फक्त तुझे ड्रेस बघायचे आहेत. चल ह्यांना चेंज करायचं असेल ना. चल चल. अगं पण तू काहीतरी ऐकून घे. त्याला आवडायचं ना. कळलं. लग्नानंतर आहे ना बहीण महत्वाची नाहीच आहे. का? काय झालं? तुम्ही कुठे निघाला? कुठे म्हणजे? ऑफिसला. मी काही ऐकणार नाही आज तुमचं. आज तुम्ही सुट्टी घ्यायची. आणि ताईने मला कितीही समजवलं ना, मी ऐकणार नाहीये. आज तुम्ही मला गेटवे ऑफ इंडियाला घेऊन जायचं. तिथे फार गर्दी असते. मग मरीन ड्राईव्हला तरी घेऊन जा ना. मरीन ड्राईव्ह? वा, कच्चं खाऊन टाकेल मला निशा. हा? निशांत माझा बॉस ओरडेल मला. तू काय ऐकलं? निशा? छे छे, निशांत. काय राव राकेश जीजू, मी उगाचच आले मुंबईला. मरीन ड्राईव्ह? मी काय वेडा झालोय तिच्याबरोबर मुंबई दर्शनला जायला? एक दिवस सुट्टी काढता येत नाही तुम्हाला? मी ती 2 दिवसासाठी आली आहे मुंबईला. अगं पण मी निशाला काय सांगू? हळू हळू. सॉरी माझी बहीण काय रोज येणार आहे का तुम्हाला त्रास द्यायला? रेश्मा, मुद्दा त्रासाचा नाहीये. मग कशाचा आहे? तुला नाही सांगा ना. बँक अकाउंट उघडायचं असेल तर मी बायको. तुमच्या बाबांकडून पैसे हवे असतील तर मी बायको. रेश्मा ऐक ना, जरा बाबांना फोन कर ना. आणि माझी बहीण आली तर काय केलंय ना ऍडजस्ट, करतोय ना. निशा राहते ना तुमच्या घरी. आणि तुझ्या त्या बहिणीचं लग्न होईपर्यंत नाही सांगत आहे ना मी आपल्या डिवोर्स आपल्या घरी. ती माझी जी बहीण आहे ना, तिचं नाव आहे रेवा. आणि फार उपकार केलेत तुम्ही माझ्यावर. हे बघ, मी असं काही म्हणालेलो नाही. आणि म्हणूही नका. तू अति करतेस. अति मी करतेय? हो, तू अति करतेस. एक दिवस सुट्टी घ्यायला सांगते ती तुम्हाला. हे बघ, मी माझे क्लायंट्स, माझ्या मीटिंग सोडून तिच्यासोबत नाही जाऊ शकत. काय काम आहे तुम्हाला एवढं? कारण ती अचानक आली. माझ्या लाईफचं सगळं प्लॅनिंग ठरलेलं आहे, कळलं? हो ना. मग मी सगळं प्लॅनिंग करून आले होते मुंबईला. काय झालं त्याचं? हे बघ, तू विषय बदलू नको. बास. एक मात्र कळलंय, नवरा बायको बाकी बाबतीत नवरा बायको असो किंवा नसो, लग्न झाल्यावर हक्काने भांडतात. तुम्हाला माझ्याशी भांडताना काही वाटत नाही? अरे पण मी तुला काही म्हणालोय का? तू थांब ना इथे तिच्या सोबत. आय मीन सॉरी, रेवा सोबत. माझी बहीण आहे ना,
मी बघते काय करायचं. रेवा, 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 काय का तयार आहेस ना तू? हो. चल आपण बाहेर चाललोय. मजा करायची आहे ना तुला? हो जिजू पण येत आहे. येत आहेत पण आपण त्यांना नेत नाही आहोत. आज ना मी तुला निशाकडे घेऊन जाते. हा, तिथे पार्टी आहे आज. बॅग्स घेऊनच चल, तिथूनच स्टेशनवर सोडेन तुला. बाय. एन्जॉय युअर ऑफिस.